तुम्हाला असे फोटो वगैरे काढायचे आहेत ना तर इथे असे सेल्फी पॉइंट पण आहे. वजरी वाटते हे बघा, मटन आहे मस्त आहे, मसाला मटन आहे. हा आंबे मोर आणि विदाउट पॉलिश. एक गाणी कोणता ताई? हा इंद्रायणी आहे बघा. विदाउट पॉलिश आहे. चिंचा कितीला? हे 30 रुपये. वारकरी सेट आहे, भजन मंडळी आहे, परत श्री स्वामी समर्थ आहेत. हे बघा, हे लसूणचे पापड आहे. किती आहे? हे सगळं प्युअर सिल्वर आहे. 92.5. मावा केक, पिस्ता केक आहे. पिस्ता केक, समई आसन आपण बघा. हे कितीला आहे ना ताई? की आजीचा बटवा पण आहे बघा. अस्सल कोल्हापुरी चप्पल आहे ही आली. हे बघा, इथे परकर वगैरे आहे ताई. हे कितीपासून स्टार्टिंग आहे ताई? अशी गुळाची ढेप आहे. किती मजा बघायला मिळते ना. कितीला? मालवणी मसाला कितीला आपला? बाकी आपण कोकम बघूया आता. काजू कितीला? अंजीर कसा दिला मग? काळा म्हणू का? 200 वाला. हे सब कॉटन आहे ना, कलकत्ता साडी आहे ना. पिक्किस्ट आपल्याला लसूण बघायला मिळतोय. बँगल्स कितीला ताई? बघा काय बरंच पण ताजा बनवून देतात ना. बाकी हैदराबादी बिर्याणी मस्त, असं झाकण उघडलं ना असं खुशबू आली मस्त. 400-500 स्टॉल आहे असं. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश. मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो, आपण आलोय वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरच्या इथे आहे ना, दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मी सरस इथे गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनतर्फे इथे आयोजित करण्यात आलाय. आणि या जो एक्झिबिशन आहे ना, ह्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचे अलग अलग स्टॉल असतात. त्यांचे जे फेमस तिथले कपडे वगैरे, खाद्यपदार्थ वगैरे असतात ते सगळे इथे असतात. आणि इथे ना नाही बोलतात 400 ते 500 स्टॉल आहे. म्हणजे विचार करा हा किती मोठा इथे हा एक्झिबिशन सेंटर असणार आहे. आणि हा चालू झालाय ना, हा चालू झालाय 24 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत हा असणार आहे. आणि याची वेळ असणार आहे सकाळी मला वाटतं 11 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत असतंय. तर आता आपण इकडे पोहोचलोय. कसं यायचं मी तुम्हाला पुढे सांगतो. तुम्ही बघायला सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचे पॉईंट द्या तिथे तुम्ही कमेंट करता. चला, लोकेशनवर आता आपण पोहोचलोय. आणि हे बघा आपल्या समोर इथे हे महालक्ष्मी सरस आहे. इथे हा सिडको एक्झिबिशन आहे. आणि तुम्हाला इथे यायचं झालं नाही बघा, इकडे वाशी स्टेशन आहे. 5 मिनिटं फक्त लागतात. चालत या, रिक्षा करून या, कसं पण या. आणि बाकी ही मोठी बिल्डिंग आहे बघा, ग्रीन एस्केप म्हणून. तुम्ही लोक हायवेवर नेणार ना तर तुम्हाला ही लँडमार्क लक्षात ठेवा. बाकी 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग आहे ना, तो फुगा दिसतोय ना तिकडे मोठा, तिथे फ्री आहे पार्किंग 2 व्हीलर 4 व्हीलर. आता आपण आतमध्ये जाऊया. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि आतमध्ये आपण जसं एंट्री करतो ना, हे बघा मस्त असं आपल्याला ना इथे एकदम छान असं डेकोरेट केलेलं आपल्याला हा पूर्ण एंट्रन्स दिसतोय. हे बघा, बाकी उसाचा रस वगैरे पण इथे पुढे पण आहे ना, खूप मोठा असा आहे ना इथे तुम्हाला एंट्रन्स दिसणार आहे. आणि मस्त असं सजवलंय बघा इथे पण बघणार ना. आणि समोर तिकडे बघणार ना, हे बघा अशी मस्त डिजिटल अशी आहे ना ही स्क्रीन तिकडे लावलेली आहे. पाणी पडतंय त्यावर ना. बाकी पुढे पण आहे तिकडे, बघूया आपण. हे बघा इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं. ह्याच्या आतमध्ये सगळे स्टॉल आहेत. बाकी मी तुम्हाला बाहेरून दाखवतोय. म्हणजे असं फर्स्ट टाइम मी असा एंट्रन्स बघितलाय सुशोभीकरण केलेला. हे बघा पुढे पण मस्त आहे महाराष्ट्र शासन. आणि इथे छान असा हा महालक्ष्मी सरसचा एकदम लोगो आहे. आणि हात जोडलेले आहेत. हे बघा छान. चला आता आपण इकडे एंट्रन्स केला होता, बाहेरचा आपण बघितला. आता आतमध्ये जाऊया. आणि हा पूर्ण एसी हॉल आहे, काय प्रॉब्लेम नाही. उन्हाळा आहे तर तुम्हाला वाटेल ऊन वगैरे होईल, पण एसी हॉल आहे. बाकी इथे पाण्याची वगैरे सोय केलेली आहे. आणि इथे समोर आपण बघतोय ना, हे बघा इथे ना सेल्फी पॉइंट बनवले. तर तुम्हाला असे फोटो वगैरे काढायचे आहेत ना तर इथे असे सेल्फी पॉइंट पण आहेत. हे बघा, आणि समोर डिजिटल स्क्रीन. तर आता आपण इकडनं आतमध्ये जाऊया. हे बघा इथे आपण बघतोय ना मस्त विठ्ठल रखुमाई आहे समोर. आणि महालक्ष्मी सरसची छान अशी रांगोळी काढली. आणि इथे पण आपण बघणार छोटे छोटे असे राधाकृष्ण असे ठेवलेत. आणि समोर इथे सेल्फी पॉइंट आहेत. आणि हे बघा मस्त एकदम विठ्ठल रखुमाई. आणि इथे तर बघा ना मस्त एकदम राधाकृष्ण. त्याच्या पुढे पण असं शोभेच्या वस्तू वगैरे लावल्या. आणि समोरच आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि आता आपण इकडनं आतमध्ये जाऊया. चला आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे. आणि आपल्याला बघा किती असे एकदम स्टॉल बघायला मिळतात. इथे पण आहे, त्या साईडला पण आहे, फूड काउंटर पण आहे. तर आपल्या जाणी जेवढं होणार ना तेवढं आपण सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता पुढे आपण इकडे पहिलाच आपण स्टॉल बघतो ना बघ, किसान राजमा विविध डाळी आहेत त्यांच्याकडे. आणि यांच्याकडे आपल्याला सगळ्या डाळी बघायला मिळतात आहे. महालक्ष्मी म्हणून इथे
तर आपण ताईंना विचारूया. ताई नमस्कार, नमस्कार सर. कुठून आले ताई? आम्ही सातारमधून आलो. सातारा. हा, सातारा. सातारा काय तुमच्याकडे प्रोडक्ट आहे? आपल्याकडे सगळे नाचणीचे पदार्थ आहेत. नाचणीचे लाडू आहेत, नाचणीचे बिस्किट आहेत, नाचणीचे इडली पीठ आहे, नाचणीचं सत्व आहे, नाचणीचा चिवडा आहे. अच्छा, म्हणजे सगळं नाचणीचं हा, सगळे आहे. पदार्थ ओके, तर आपण इथे बघूया ताईंकडे काय काय इथे आहे. हे काय सगळे हे अच्छा हे ज्वारीचे बिस्किट आहेत. हे बघा, हे कितीला डब्बा असणार आहे? 80 रुपयाला. बाकी इथे आपल्याला नाचणीचे गुळ लाडू बघायला मिळतात आहे ना. हे कितीला? अच्छा हे बघा, 150 रुपये. त्यानंतर नाचणीचं पीठ आहे ना, हे किती? अर्धा किलो. अर्धा किलो 45 रुपये आहे ना. बाकी इकडे आपण बघूया, ही नाचणी आहे ना. जर कोणाला घेऊन असं दळाला वगैरे पीठ बनवायचं असेल 80 रुपये किलो. अच्छा, आणि हे नाचणी सत्व वगैरे, परत नाचणी भडंग आहेत. आणि आपल्याला इथे डाळी बघायला मिळतात आहेत. हे मूग डाळ वगैरे हे आहेत ना, मटकी आहे ना, मूग आहेत. हा राजमा आहे, अच्छा हे तूर डाळ आहे, मटकी आहे, घेवड्याची डाळ आहे, चना डाळ आहे, मूग डाळ आहे. तर छोटा पाकिट किती पासून स्टार्ट आहे? हे 50 रुपये पावशेर, हे अर्धा किलो. हे अर्धा किलो. अच्छा, हे पाव किलो सगळ्यात छोटा पाव किलो पाव आहेत. पाव किलो 50 रुपये. बाकी हे बघा, तुम्हाला इथे राजमा वगैरे तूर डाळ वगैरे सगळं इथे तुम्हाला बघायला मिळेल. जसं आपण एंट्री करतो ना, तर ताईंचा काय सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे, ते शेतातील माल आहे. अच्छा, तुम्ही पण साताऱ्यावरून आलात? अच्छा, हे सगळे साताऱ्याचे आहेत. हे काय, ह्याला काय म्हणतात? काळा घेवड्याची डाळ आहे ना ही अच्छा, ही बघा साताऱ्याची फेमस काळा घेवड्याची डाळ आहे. बघा, ही किती? 250 ग्रॅम 50 रुपयाला आहे. तर नक्की ट्राय करा. GI मानांकन प्रोडक्शन म्हणून. अच्छा, बघा GI नामांकन आहे कोरेगाव म्हणून. ही पौष्टिक स्वाद राजमा घेवडा आहे. हा म्हणजे आपल्याला इथे सगळं बघायला नाही मिळत, तर तुम्हाला या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला इकडे बघायला मिळतात. तर नक्की इथे तुम्ही ट्राय करा. काही सगळे साताऱ्यावरून आले आहेत. थँक्यू. चला आता आपण पुढचा स्टॉल बघूया. आणि ताई इथे असतात. ताई कुठून आले तुम्ही? मावळ्यातून. कुठे आलाय मावळा? अच्छा, पुण्यातून आलाय. आणि तुमच्याकडे आता काय काय प्रोडक्ट आहे? माझ्याकडे कडधान्य आहे आणि स्पेशल आपला राईस आहे, आंबेमोहर आणि इंद्रायणी. हे अच्छा, इंद्राणी आणि आंबेमोहर यांच्याकडे स्पेशल हा राईस आहे. हा कुठला आहे? अच्छा बघा, हा आंबेमोहर आणि विदाउट पॉलिशिंग. हे किती? 1 किलो. कितीला? हा 150. बघा, हे 150 रुपये 1 किलो. हा तर बघा, सुगंध खोलून ठेवलेला आहे तिथे, तुम्हाला इकडे म्हणजे चेक करता म्हणून. आणि इंद्राणी कोणता ताई? इंद्रायणी. हा बघा, हा इंद्राणी आहे. हा विदाउट पॉलिश आहे आणि हा पॉलिश आहे. अच्छा, विदाउट पॉलिश आणि पॉलिश. आणि हा कितीला 1 किलो? हा 150 रुपये आणि पॉलिश वाला आहे का 120. 120 रुपयाला आहे. आणि चण्याची डाळ वगैरे कुठची? पुण्याचीच आहे का सगळे? हे पुण्याच्याच मावळातले सगळे पदार्थ आणि ऑर्गॅनिक आहे. अच्छा, गावरान आहे. अच्छा, आणि हे चिंच आहे ना. चिंच, ही चिंच कितीला? 30 रुपयाला पॅकेट. 30 रुपयाला पॅकेट आहे. किती? 100 ग्रॅम? 50 ग्रॅम आहे ना. बघा, आणि काय चिक्की आहे काय? चिक्की गुळपट्टी. अच्छा, ही गुळपट्टी आहे. बघा, त्यांच्या इकडे फेमस असेल ना. ओके. आणि हे काय सगळं? हे हुरड्याचे थालीपीठ आहे. अच्छा, हुरड्याचे थालीपीठ. ओके, बघा हे हुरड्याचे थालीपीठ आहेत. हे कितीला पाकिट? 120 ला. 120 ला अर्धा आहे. तसे ताईंकडे खूप सारे इथे प्रोडक्ट आहे. आणि हे हार काय बोलतात त्याला? हार हे म्हणजे ऑर्गॅनिकच आहेत, म्हणजे खरीच फुलं आहेत पण ही वर्षभर चालतात. अच्छा, हे बघा, हे वर्षभर चालतात. हे फुलं ही खूप बघितली आपण, ही खराब नाही होत. तर पापड वगैरे पण या ताईंकडे आहे. ते काय? खिचे. हा, पापड खिचे वगैरे ते बघा, डाळ पापड पीठ वगैरे बाकी चिक्की वगैरे आहे. तर इथे नक्की तुम्ही विजिट करा. थँक्यू ताई. चला पुढे बघूया. आणि इथे मस्त छान असा एक मला इथे स्टॉल बघायला मिळतोय. आणि इथे ना विविध प्रकारचे बघा, नवरा नवरी आहे, परत ते ताक वगैरे लस्सी वगैरे, वारकरी सेट आहे, भजन मंडळी आहे, परत विठ्ठल रखुमाई आहेत, आपले छत्रपती शिवाजी महाराज वगैरे, कुंभार जे आपल्याला पारंपरिक जे असं ना ते इथे दाखवलेले आहेत. मस्त श्री स्वामी समर्थ आहेत. हे बघा, पूर्ण सेट आहे. आणि दादा इथे असतात. दादा नमस्कार. कुठून आले दादा? आम्ही आलो धाराशिव वरून आलेले आहेत. हे बघा, आणि यांच्याकडे आज सेट आहे पूर्ण. तर काय सांगू शकता दादा? महालक्ष्मी सरस मध्ये आपला स्टॉल आहे सर. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि इतिहास मूर्त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये वारकरी सेट आहे, भजनी मंडळ आहे, वारकरी सेट आणि विठू माऊली आहे, ढोल ताशे पथक आहे, गोंधळी सेट आहे, स्वामी समर्थांचे मूर्ती आहे. त्याच्यानंतर पारंपरिक कामे करताना ज्या त्याच्यानंतर तुम्हाला पालखी सोहळा सेट भेटेल. छोटे छोटे फ्रुट्स आहेत, फक्त 10,000 रुपये किंमत आहे. अच्छा, हे 10,000 रुपये फक्त. एवढा मस्त आहे, एकदम छोटे छोटे आहेत. त्याच्यानंतर हा विना सेट आहे, 400 रुपयाला बसून तुम्हाला. विना सेट आहे 400 रुपयाला. त्याच्यानंतर पोळी बांधव आहेत. पोळी बांधव आहेत.
हे कितीला कोळी बांधव सेट? 1100 रुपयाला जोडी आहे. हा बघा 1100 रुपयाला ही जोडी आहे. मस्त आहे. त्याच्यानंतर वासुदेव आहे तुम्हाला बसेल 500 रुपयाला. 500 रुपयाला आहे. आणि इथे पण एक वासुदेव आहे, तो असा फिरताना आपल्याला दिसतोय बघा. हे बघा हा कितीला? 300 रुपयाला बसेल. अच्छा 300 रुपये पूर्ण सेट येतो ना हा? हा 800 रुपयाला वासुदेव आणि वीर बसेल. हे बघा किती मस्त मस्त या दादांकडे ना इथे मस्त असा हा स्टॉल आहे. धाराशिव वरनं आलेला आहे. जसं आपण एंट्री करतोय इथेच आहे, समोर तुम्हाला दिसेल. नक्की दादांच्या इथे तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करा. बाकी हे बघा यांची इथे सगळी डिटेल इथे दिलेली आहे. हे बघा काही वस्तू घरपोच पाहिजे असतील ऑनलाईन वगैरे डिलिव्हरी होते ना या नंबरवर ना? हा नंबर आहे. जर तुम्हाला काय पाहिजे असेल, आवडत असेल, मस्त आहे खूप, तर नक्की दादाला कॉन्टॅक्ट करा. 4 तारखेपर्यंत 4 तारीखपर्यंत. थँक्यू. चला आता पुढे जाऊया. आणि पुढे आपल्याला ना बघायला मिळत आहे लक्ष्मी स्वयंसहायता महिला समूह. हे दादा आणि ताई इथे असतात. दादा नमस्कार, कुठे आले तुम्ही? वाशिमला जळगावहून आले. खानदेश जळगाववरून आले ना? आणि तुमच्याकडे काय मला वाटतं सगळे तांब्याची भांडी बघायला मिळतात. दिवे, ग्लास आहे, तांब्याची बॉटल आहे, हे बघा जग आहे, जगावरती गल्लास आहे. हे बघा, जग आहे आणि त्याच्यावर ग्लास मिळून ना पूर्ण तांब्याचा आहे ना? किती 1 लिटर असेल? 1.25 लिटर आहे, 1700 रुपये. किती? 1700 रुपये. 1 लिटरची बॉटल आहे 900 रुपये. ही 900 रुपयाला. आणि आपल्या इथे सगळ्यांना छोटे मोठे दिवे बघायला मिळतात आहे. हे बघा असा पेटवला पण आहे तेव्हा दिवा. हे बघा हे कितीला असेल छोटा दिवा दादा? 120. 120 रुपयाला. असं काळा वगैरे नाही पडत याच्यामध्ये लावलं पण प्युअर तांबा आहे. त्यामुळे त्यानंतर हे बघा इथे छोटे असे हत्ती पण बघायला मिळतात आहे. अंगठ्या पण आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि पापड आहेत ना हे? हे बघा हे लसूणचे पापड आहे. किती आहे? अर्धा किलो 200 रुपये. हे बघा अर्धा किलो 200 रुपयाला आहेत हे वाले. आणि हे काय आहे? अच्छा हे बघा नाचणीचे हे आहेत ते पॉप्स आहेत. हे कितीला? 50. आणि हे काय? अच्छा हे ज्वारी, हे नाचणी आणि ज्वारी. बाकी इथे वेफर्स वगैरे आहेत. हे बघा. आणि पिवळेवाले पण तेच आहे ना? सोयाबीनचे. म्हणजे थोडा इथे पण आपल्याला अलग कॉन्सेप्ट आता आपल्याला इकडे बघायला मिळतोय. तर बाकी दादाच्या स्टॉलला नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करा. बाकी ह्यांची इथे सगळी डिटेल आपल्याला दिसते. थँक्यू. चला आता पुढे बघूया आपण इथे. आणि इथे ना आपल्याला हा सगळा ज्वेलरीचा आपल्याला काउंटर बघायला मिळतोय. दादा हेच आहे तुमच्या ब्रँडचं नाव? हे बघा हेच आहेत भराडी देवी स्वयंसहायता समूह. कोल्हापूरवरून आले? अच्छा हे बघा हा तनिष्का सिल्वर म्हणून यांचा पेज आहे आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि आपल्याला इथे बघा नेकलेस वगैरे हार वगैरे बघायला मिळतात आहे. आपण ताईंना विचार. ताई नमस्कार, आता तुमच्याकडे काय आहे ताई इथं? सर आम्ही कोल्हापूरहून आलो आहे. हा? कोल्हापूरची खासियत आहे की पारंपरिक ज्वेलरी अच्छा हे सगळी जी कोल्हापूरची आपण ही सगळी हाताने बनवतो आणि हे सगळं प्युअर सिल्वर आहे. 92.5 तुम्ही बघू शकता. अच्छा, हे स्टॅम्प आहे 95 चं. त्याच्यामध्ये हे सगळं बकुळी हार आहे, मोहनमाळ, कंठीमाळ, लफा, बेलपान टीक, अच्छा वज्र टीक, कोल्हापुरी साज हे तुम्हाला बघायला मिळते. हे पण सिल्वर मध्ये आहे हो, का? हे सगळं प्युअर सिल्वर. अच्छा हे बघा पूर्ण प्युअर सिल्वर आहे. हे बघा हे बघा ही मोहनमाळ आहे अशी. ही मोहनमाळ. हे बघा आता लावतात इथे मस्त एकदम. शिंदेशाही तोडे आपले पारंपरिक जे शिंदेशाही तोडे असतात, शिंदे साईज शिंदेशाही तोडे म्हणतात, जे 25 तोळ्याच्या मध्येच बनतात. त्याच्या खाली असेल तर ओरिजिनल बनत नाही ते. असे अच्छा. ट्विस्ट होईल. हे बघा अच्छा पूर्ण शुद्ध चोख चांदीमध्ये बनतात. हे हो. खूप आहे. पारिजातक तोडे हे तुम्हाला बाहेर कुठेही बघायला मिळत नाही. हे सगळे सिल्वर मध्ये आहेत ना? प्युअर सिल्वरचा स्टॅम्प आहे त्याच्यावरती. अच्छा. सगळ्यावरती स्टॅम्पिंग केलेलं आहे. आणि नक्की खरेदी करा. नक्की नक्की. परंपरा पुढे आपण जपूया. बरोबर. थँक्यू. आणि आपल्याकडे आपल्याला इकडे ताईंकडे किती सारे आपल्याला ज्वेलरी इकडे बघायला मिळते. तर नक्की तुम्ही इकडे या आणि ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला पुढे आलोय आणि पुढे आपल्याला बघायला मिळतंय कासेगावचा सुप्रसिद्ध शुद्ध शाकाहारी गाईच्या दुधातील मावा केक आहे. आणि इकडे आपल्याला बघा किती सारे मावाचे प्रकार इकडे बघायला मिळतात. ताई त्याचा. ताई नमस्कार, कुठून आले तुम्ही? कासेगाव. कुठे येत आहे? कराडला. ओके कराड सांगली. ओके तर तुमच्याकडे आता हे मला केक बघायला मिळतात. कोणत्या कोणते आहेत केक? मावा केक आहे, मावा केक, पिस्ता केक आहे, पिस्ता केक, ऑरेंज चॉकलेट. अच्छा म्हणजे अच्छा शुगर फ्री पण आहे. ओके म्हणजे किती म्हणजे ह्याच्यामध्ये करायचे असतील 10-12 फ्लेवर आहेत ना. आणि असे पॅकिंग आहे बघा अशी येते. हा मावा केक आहे ना. आणि तुम्हाला टेस्टिंग साठी पण असेल. तुम्हाला कितीला असेल हा? 150 ला. बघा थोडा आपण टेस्ट करू. दाखवा जरा. हा मावा केक आहे ना. थोडा आपण टेस्ट करूया. मस्त एकदम खूप छान टेस्ट आहे. आणि
ही साईज मध्ये येते ना? ओके बघा, सगळे तेवढ्यालाच आहे का अलग अलग आहे? 150 ला आहे. शुगर फ्री आहे. शुगर फ्री पण केक आहे ज्याच्यामध्ये 0% शुगर आहे, नॉन शुगर आहे. हा देशी गुळातील पण केक आहे. अच्छा आणि मागच्या वर्षी पण मी वाशीला होते. अच्छा. अमेझिंग रिस्पॉन्स होता. ज्यांनी मागच्या वर्षी केक परचेस केले ते यावेळी येऊन 5-6 केक आरामात बरोबर आहे. ते आपल्याला स्टॉल नाही, इथे गर्दी पण दिसते घ्यायला आहे. तर तुम्ही पण या इथे नक्की इथे या स्टॉलला व्हिजिट करा. मस्त आहे. थँक्यू. चला आपण पुढे आलोय आणि पुढचा आपल्याला स्टॉल बघायला मिळतोय बघा. अंबा माता बचत गट आहे ना तुमच्या इथं, आणि ताई त्याचा. ताई नमस्कार, कुठून आले ताई? पालघरवरून आला. अच्छा, पालघरवरून आले. आणि तुमच्याकडे आता काय काय तुमच्याकडे हे आहे? आमच्याकडे बॅग आहेत, रजई आहेत, कापडी पिशवी आहे, तोरण आहे, आणि त्याचा बटवा आहे. ओके. आसन आहे. अच्छा, एक एक बघूया आपण. हे बघा समई आसन आपण बघूया. हे छोटं वाला आहे बघा, मस्त एकदम. हे कितीला आहे ना ताई? हे बघा 150 रुपयाला. सगळ्यात मोठं आहे. हा कितीला? अच्छा, हा 200 रुपयाला. मतलब छोटी मोठी साईज तुम्हाला जशी पाहिजे तशी मिळणार. बाकी हा आजीचा बटवा पण आहे बघा. हा कितीला? हा 200. 200 रुपये. आणि हा थोडा या साड्या फॅन्सी साड्यांच्या याच्यामध्ये बनवलेला ना? हा पण बटवाच आहे ना? त्यांची साडी. अच्छा, हे साड्या आहेत. त्यांची साडी आहे बघा. अच्छा, याचा काय म्हटलं उपयोग असतो? या देवीला असं बांधतात. अच्छा, देवीसाठी आहेत. ओके ओके ओके. आणि हे हे काय लावलंय? अच्छा, हे पण देवीचेच आहेत ना? हे बघा, देवीचे वस्त्र म्हणजे असं. ओके, हे बघा देवीचे वस्त्र. हे कितीला? हे 250. 250 रुपये. हे एवढंच येतं का अजून सेट येतो? नाही, अच्छा, हे येतं ना हे वरती लावायला? हे लावायला. हे बघा असं येतं. हे बघा वरती असं. ह्याच्यामध्ये कलर वगैरे येतात ना? हे लावले ते आहेत का? हे बघा इथे पण हे छोटं आहे ना थोडं. आणि बघा, अरे बापरे, किती सारे कलर आहेत बघा याच्यामध्ये. कधी महालक्ष्मी आपल्या घरी बसते ना, तर तुम्ही सजवायसाठी वगैरे मस्त आहेत ना हे वस्त्र. हे कितीला बोलले? 250 रुपयाला. खूप मस्त आहेत हे वाले. आणि आपण ज्या बॅगा बघतोय ना, हे बघा छोटी बॅग आहे, मोठी बॅग आहे. ही कितीला आहे ताई? ही 150 रुपये आहे. ही 150. हे सगळे तुम्ही बनवले आहेत का? आमच्या महिला आहेत. अच्छा, महिला बचत गट आहे त्यांचं, त्यांनी इथे बनवलेले आहेत. हे बघा. बाकी इथे आपल्याला हे काय आहे? हे लहान मला अच्छा, लहान मुलांसाठी असतं ना, ती खाली अंतराला ती आहे. हे कितीला? 300 रुपयाला. मस्त एकदम सॉफ्ट आहे. आणि इथे आपल्याला ही रजाई बघायला मिळते. ही किती मोठी आहे ताई? ही डबलची. ही 700 रुपये. अच्छा, ही 700 रुपये डबल वाली आहे ना याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये पण आपल्याला कलर बघायला मिळतात. हे बघा, सिंगलमध्ये 500 रुपये. ही 500 रुपये सिंगल मध्ये. हे बघा. बाकी आपल्याला इथे तोरण पण बघायला मिळतं ना? तोरण कितीला आहे ताई? तोरण 450. 450. हे पण तुम्हीच बनवले? ओके. आणि हे काय? अच्छा, हे पाऊच आहे. ते बघा, बॉटल वगैरे या काय तुम्हाला कॅरी करायचं तर करू शकता ना याच्यामध्ये. हे तर मोठे नाही. हे कितीला? 200. 200. आणि पाऊच कितीला? पाऊस 70 रुपये. 70 रुपये. तर आपल्याला एकाच ठिकाणी रजाई, परत देवीचे वस्त्र, परत हे पर्स वगैरे सगळे आपल्याला इकडे टाईमकडे बघायला मिळतात. जर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हाच आहे ना? हे बघा, जर तुम्हाला मागवायचं झालं तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू ताई. चला पुढे आलोय आपण. आणि इथे आहे ना पुन्हा आपल्याला कोल्हापुरी चपलेचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतोय. हे बघा, कोल्हापुरी लेदर अँड चप्पल आहे. तर हे बघा इथे सगळे समोर ठेवले डिस्प्लेला. आपण ताईंना विचारा. ताई नमस्कार, कुठून आले ताई? कोल्हापूरवरनं आले आणि कोल्हापूरच्या चपला तिथे घेऊन आले. ते लेडीज जेंट्स दोघांसाठी आहे का? दोघांसाठी आहे ना? हे बघा आपल्याला इकडे बघायला मिळतात. हे अस्सल कोल्हापुरी चप्पल आहे ही. हे बघा इकडे सगळे आपल्याला दिसतात ना. हे बघा, हे सगळे कोल्हापुरी. आणि जर कोणाला गाडीला वगैरे दरवाजाच्या बाहेर लावायसाठी हे छोट्याला कितीला असेल? 50 रुपये ना? हे बघा मस्त आहे. सगळे जसं पाहिजे साईज वगैरे पण तुम्हाला इथे मिळणार आहे. तर ताई इथे असतात, नक्की या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. चला आता पुढे आलोय आणि पुढचा स्टॉल आहे ना, इथे परकर वगैरे ताई आहे. हे बघा, हे परकर आहेत हे सगळे. ताई इथे असतात. ताई नमस्कार, कुठून आले तुम्ही? आम्ही जिंतूर तालुका परभणी जिल्ह्यात. परभणी. हे बघा, परभणीवरून आले. आणि फक्त तुम्ही परकरच ठेवतात ना इथे? पर्कल आहे, पापड आहे, पापड आहे. हे बघा, हरभरे आहे, त्याच्यानंतर उडीद डाळ आहे, उडीद डाळ वगैरे आपल्या डाळी पण बघायला मिळतात. लोणचं पण आहे ना तिथे? लोणचं पण आहे. आणि परकर फक्त कॉटन मध्ये आहे का कशामध्ये? कॉटनमध्ये. फक्त कॉटन मध्ये. आणि स्टार्टिंग काय ताई?
आम्ही ते ग्रुप तयार केला आणि त्याच्यानंतर ते सुरतून माल आणला अच्छा आणि मशीन पण घेतलेले आहे. अच्छा म्हणजे स्वतः- तुम्ही सगळ्यांनी बनवलेलं आहे तिकडनं माल आणून. महिला कटाई पण करतात आणि शिवणकाम पण करतात. अच्छा तर कितीपासून स्टार्टिंग आहे ताई हे? हे आहे 100 पासून ते 140 हे बघा 100 पासून 140 पर्यंत आहे. मस्त एकदम स्वस्त आणि मस्त रेंज आहे. तर तुम्ही नक्की या स्टॉलला ताईंच्या इथे व्हिजिट करा. आणि कलर पण जात नाही काय. कलर पण नाही जात आणि तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी मध्ये इकडे बघायला मिळणार आहे. थँक्यू ताई. चला पुढे आलोय आणि पुढचा जो स्टॉल आहे ना उमंग गृह उद्योग ना, आणि इथे ना आपल्याला सगळे इथे चिक्की बघायला मिळतात. म्हणजे हा फक्त एक स्पेशली आहे ना चिक्कीचा तिथे स्टॉल आहे. आपण ताईंना विचारूया. ताई नमस्कार. नमस्कार सर. कुठून आले? परभणी. अच्छा तर तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहे जरा सांगणार? नमस्कार, माझं नाव कांचन संभाजी गजमल, तालुका सेलू, जिल्हा परभणी. आमच्याकडे विविध प्रकारची चिक्की, लाडू, चटणी इत्यादी बनवली जाते. पण इकडे बघूया एक आपल्याला कोणती कोणती चिक्की बघायला मिळते. ही शेंगदाणा चिक्की आहे ना, ही कितीला असेल? ती 40 आहे सर. 40 रुपयाला. आणि ही वाली कोणती आहे? तिळाची? तिळाची ती 45. ही 45 तिळाची. बाकी जवस चिक्की पण आहे बघा ती पण अशी. 45. ही पण 45. असा तुम्हाला पॅकेट आहे ना, तर तीळ चिक्की आहे म्हणजे 40-45 ह्याच्यामध्ये येणार ना. हा. आणि बघा काजू चिक्की पण आहे. ही कितीला? 140 ला सर. 140 रुपयाला. आणि हे काय आहे? ही जवसाची चिक्कीचं सॅम्पल. अच्छा सॅम्पल ठेवलं. आणि ते मिक्स ड्रायफ्रुट्स आहे ना, ही कितीला? ही 140. अच्छा ही 140 ला आहे. आणि ह्याच्यामध्ये काय ठेवलं तेच आहेत काय? हा, हेच मोठी पॅकिंग मध्ये. अच्छा ते मोठी पॅकिंग. अच्छा ही बघा ही जवस चटणी पण आहे. हे कितीला? ही 90 रुपयाला. 90 रुपयाला. आणि दुसरी कोणती आहे? एकच आहे ना? चटणी शेंगदाणा आहे ती. हे ड्रायफ्रूट मध्ये हे छोटे पण पॅकेट आहे मोठे पण पॅकेट जसं घ्यायचं तसं. तर खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. फक्त चिक्की आणि तुम्हाला इथे चटणी मिळणार आहे. तर नक्की तुम्ही या स्टॉलला इकडे व्हिजिट करा. बाकी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. डिलिव्हरी वगैरे करायची असेल तर होऊन जाणार ना. तर ठीक आहे. तर बघा या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ओके. स्टॉल नंबर 108. थँक्यू. थँक्यू. हे बघा आपल्याला ना इथे खायचे पिचे खूप स्टॉल बघायला मिळणार आहेत. हे बघा इथे पण आपल्याला केळ्याचे वेफर बघायला मिळणार आहे. सोया कॅफे वगैरे, रोस्टेड नमकीन वगैरे आपल्याला इकडे मिळणार आहे. हे बघा यांच्याशी इथे प्रोडक्टचं नाव वगैरे. बाकी इकडे पण आहे ना, हे बघा आपल्याला लाडू वगैरे असं बघायला मिळणार आहे. साई लाडू ना, साई लाडू आहे हे बघा. आणि ताईंकडे हे सगळे लाडू आहेत ना इथे, ड्रायफ्रूट लाडू वगैरे, अळीवाचे लाडू, नवरत्न लाडू. तर ताई कुठून आले तुम्ही? आम्ही एम वेस्ट मुंबईचेच आहोत आम्ही. अच्छा अपेक्षा महिला बचत गट. अच्छा. माझं नाव आहे उषा बसवराज उत्तरगाव. मी चेंबूरला राहते आणि अच्छा. आम्ही सर्व प्रकारचे गुळातले आणि साजूक तुपातले 12 महिने आमचे लाडू अवेलेबल असतात. अच्छा. त्याची रिक्वायरमेंट तसे आम्ही लाडू बनवून देऊ म्हणजे शकतो. वर्षाचा 12 महिने असे वर्षाचे 12 महिने. अच्छा ऑनलाईन डिलिव्हरी पण होते ना? हो, हे बघा ऑनलाईन हे सगळे इथे लाडू आहेत. नाही कोणते कोणते आहेत हे सगळे? हे पंचधान्याचे आहेत. अच्छा 5 पंचधान्य. धान्याचे. ओके. हे नाचणीचे नाचणी. आहेत. हे नवरत्नामध्ये 9 धान्य आहेत. अच्छा हे मेथीचे स्पेशल, त्याच्यामध्ये डिंक हलीम सुद्धा आहे. अच्छा हा अळीवाचा टिकणारा लाडू आहे जो 1 महिना टिकतो. अच्छा. नाही तर नॉर्मली लाडू 3 दिवसात खराब खराब होतो, होतो. पण हे आम्ही बनवलेले 1 महिना टिकतात. अच्छा तर हे शेंगदाण्याचे लाडू आहेत, क्रश लाडू, अच्छा. शेंगदाणा कुटाचे. हे ओके. मुगाचे पचायला हलके, पेशंटला, एजेड लोकांना सुद्धा हे उपयुक्त आहेत आणि गुळातले आहेत. ओके. आणि हे बेसनचे लाडू आहेत. ओके. हे तिळाचे सॉफ्ट लाडू आहेत, ऑर्गॅनिक लाडू गुळाचे, तिळाचे. कडक ओके. नाही. अच्छा. आणि हे ड्रायफ्रुट्सचे लाडू आहेत, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत त्यात. ओके. आणि हा स्पेशली डिंकाचा लाडू आहे जो गुळामध्ये आहे पूर्णपणे. अच्छा आणि सगळे लाडू तुपातले आणि गुळातले आहेत. ओके. आणि नंबर माझा आहे. नंबर तर बघा यांचा हाच आहे ना. जर तुम्हाला मागवायचं आहे उद्या 4 तारीख पर्यंत आहे, नसेल तर मग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. बाकी इथे हे सगळे मेणबत्ती आहेत ना विविध याच्यामध्ये साच्यामध्ये. ओके ओके. म्हणजे सेंटेड आहेत. ओके व्हेरी गुड. मस्त एकदम. हे बघा इथे तुम्हाला म्हणजे हे साची बॅक साची वॉटरमध्ये आपण ठेवू शकतो. ओके म्हणजे फुलांमध्ये वगैरे पण आहे ना. हे बघा मस्त. म्हणजे हे दोन्ही पण स्टॉल नाही ते बाजूबाजूलाच आहेत. हे बघा हे घराच्या बाहेर वगैरे पण लावणार ना. अच्छा फ्लोटिंग कॅन्डल हे पण सेंटेड. पाण्यामध्ये. येस. हे कितीला असेल? एव्हरीथिंग इज सेंटेन्स. 50 पर पीस. सॉरी 50 पर पीस. अच्छा 50 रुपयाला एक पीस आहे. हे बघा 4 तुम्हाला आहे ना 200 रुपयाला. असे खूप सारे यांच्याकडे व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एक साइडला लाडू आहे आणि एक साइडला इथे मेणबत्ती आहे. तुम्ही ताई इथे असतात, नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. 49 ना. अच्छा हा बघा यांचा ब्रँड आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर इन्स्टा पेज आहे. बघा इन्स्टा पेज आहे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. जर तुम्हाला इथे काही मागवायचं झालं तर ताईंकडे कॉन्टॅक्ट करा. चला पुढे आलोय आणि इथे आपल्याला आजीबाई दिसणार आहे. गुरुकृपा महिला स्वयंसहायता गट आहे आणि हा पूर्ण गुळ आपल्याला इकडे दिसणार आहे. तर आपण आजीना विचारूया. आजी नमस्कार. कुठून आले? धाराशिव. धाराशिव वरणात आलेले आहेत ना. हे बघा असे गुळ पण तिकडतात आहे का? हा.
इकडचं आहे ना गुळ पण आहे बघा, अशी गुळाची ढेप आहे. किती अर्धा किलो 1 किलो 1 किलोची गुळाची ढेप आहे. कितीला 100 रुपयाला आहे ना. आणि अर्धा किलो 50 रुपये. हे अर्धा किलो आहे का? अच्छा हे अर्धा किलो 50 रुपये. आणि हे काय शेंगदाणा काय? अच्छा शेंगदाणा आणि फुटाणे वगैरे बघा मस्त इथे. तर ह्या आजीबाई इथे असतात. बाकी यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे 4 तारीखपर्यंत नक्की या इथे गुळ खरेदी करा. पुढे आलोय खूप मोठा हा इकडे हॉल आणि खूप सारे स्टॉल आहे मी तुम्हाला बोललो ना. आणि इकडे आहे ना हे बघा आपला आता पुढचा स्टॉल असणार आहे ना तृणानुबंध प्रोडक्ट्स आहेत. आणि इथे ताईंकडे आपल्याला मसाला लाडू वगैरे आपल्याला बघायला मिळतं. आय थिंक हा कोकणातला स्टॉल असा. ताई नमस्कार. नमस्कार. कुठून आले? मी सिंधुदुर्गवरून आले. मालवण तालुका आचरा गावावरून आले. ते बघूनच आम्ही समजून गेलो हे सगळं आपल्या गावचंच आहे. तर आपण ताईंना विचार त्यांच्याकडे आपण बघूया आता काय काय प्रोडक्ट आहे इथे. पहिलाच आपल्याला खाजा बघायला मिळतोय ना. हो हा खाजा आहे. मालवणी खाजा आहे. मालवणी ना, खाजा. आलं वगैरे लावलेला आहे. हा. जिरा आहे लावलेला. कितीला? हा 50 रुपये पॅकेट. 50 रुपये पॅकेट. आणि मसाले कसले हा ते? मालवणी मसाला आहे, मच्छी करी मसाला आहे, अच्छा काळा आहे बघा. मसाला आहे. छोटा पॅकेट आणि मोठ्यामध्ये पण आहे हो ना? हो. मालवणी मसाला कितीला आपला? हा 200 रुपये. 200 रुपयाला ना. किती अर्धा पाव किलो? किलो आहे, पाव किलो. पाव किलो आहे. आणि हे सगळे आहेत ते छोटे छोटे वाले नाही, छोटे छोटे 80 रुपये पॅकेट आहे. ब्राह्मणी गोडा मसाला आहे, कांदा लसूण मसाला 80 आहे. रुपये पाकिट आहे. बाकी इथे तुम्हाला किती सारे इथे प्रोडक्ट बघायला मिळणार. बाकी आपण कोकम बघूया आता. कोकम कितीला? हे कोकम 150 रुपये. 150 रुपयाला. किती आहे? पाव किलो आहे ना. आणि त्यानंतर इथे शेंगदाण्याचे लाडू आहे. लाडू आहे हे सगळे 70 रुपये हे पॅकेट. 70 रुपयाला. शेवयाचे लाडू, बुंदीचे लाडू आणि इथे आपल्याला काजू बघायला मिळतात. हे बघा. काजू कितीला? काजू हा 220 रुपये सोललेला आहे. 220 रुपये. आणि बिना सोललेले हा 200 रुपये. 200 रुपयाला. हे बघा. आणि हे उकडीचे तांदूळ कितीला? हे 100 रुपये किलो. किलो. अच्छा. आणि हे आपलं कोकम बटर कोकम बटर हा कितीला आहे? हे 50 रुपये. हे 50 रुपयाला एक आहे बघा. हे कोकम सरबत आहे आम्ही लोकल मध्ये बनवलेलं आहे. अच्छा हे माझं सरबत आहे ना हे? पंजाब हरियाणा पर्यंत उमेदमार्ट मार्फत ऑनलाईन आहे. हो व्हेरी गुड. हे किती 1 लिटर? कितीला आहे? हे 240 रुपये 200 रुपयाला बसतं. अच्छा 200 रुपयाला तुम्हाला भेटणार. बाकी अच्छा आवळा सरबत आहे. हे बघा हे पण 1 लिटर ना. हे कितीला? हे 250 रुपये. 250 रुपयाला आहे बघा. आणि ह्याच्यावर छोटी बॉटल पण आहे का? हो, छोट्या मोठ्या. छोटी. आणि खोबरेल तेल प्युअर खोबरेल तेल आहे. कितीला? हे 200 रुपये बॉटल आहे. 200 रुपये बॉटल अर्धा किलो. बाकी हे लोणचे वगैरे इकडे पोळी आहे, आंबा फणस पोळी, आंबापोळी हे सगळं आपल्याला लोणची आहे. लोणची पण आहे. आपल्याला सगळे एकाच स्टॉल येते. हा कोकणचा मेवा आपल्याला इकडे बघायला मिळतोय. तर या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. कोकण करता नक्की व्हिजिट करा. आणि जर कोणाला पाहिजे वगैरे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय तुमचा काही? हो आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8788748753. ओके. तर नक्की तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करा. डिलिव्हरी वगैरे होते ना? हो डिलिव्हरी. चला थँक्यू. चला आता पुढे आलो आपण. आणि इथे ना आपल्याला दिसतोय वर्षा राणी हा गृह उद्योग स्टॉल आहे. आणि इथे आपल्याला हे बघा हे कुरडई आहे, परत इथे हे सांडगी आहे, पीठ आहे आणि इथे तूप पण आहे. तर आपण ताईंना विचारूया. ताई नमस्कार. कुठून आले ताई? मी अहिल्यानगरवरून आले. अहिल्यानगर. काय प्रोडक्ट आहे ताई तुमच्याकडे? गीर गाईचं तूप आहे, गावरान गाईचं तूप आहे, थालीपीठ आहे सांडगी वगैरे आहे ना? सांडगे, शेंगदाणा चटणी, कुरवडी आहे. मी सगळं हे घरगुती बनवलेलं आहे सर. अच्छा. आणि आता आपण छोटी बॉटल गिरगाईची आपल्याला घ्यायची आहे कितीला आहे ना? हे मार्केटमध्ये ह्याची प्राइस 3200 रुपये, पण मी हे 1500 रुपये किलो प्रमाणे विकते. कारण मी ह्या माझा महिला गृह उद्योग आहे. त्यासाठी मी इथं येते, लोकांना ह्याची माहिती देते आणि हा घरी बसून मी हा उद्योग करू शकते. हा लोकांना आवडलं तर मला लोक ऑनलाईन ऑर्डर देतात. मला म्हणजे दुसऱ्या वेळेस मला इथं यायची गरज नाहीये. अच्छा हे बघा मस्त आहे. आणि या काउंटरला आपल्याला गर्दी पण दिसते स्पेशली तूप घेण्यासाठी. तर ताई तुमचा कॉन्टॅक्ट वगैरे काय? तोच आहे ना मागे येतो? हे बघा आता ताई बिझी पण आहे. आपण आता बघितलं इथे. तुम्ही या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. हे बघा पुढे आलोय आपण. आणि इथे ना आपल्याला बघा शोभेच्या वस्तू इकडे बघायला मिळतात. फुलदाणे वगैरे आहेत. इथून आपण बघितलं ना हे बघा हा इथून स्टॉल हा शोभेचा. इथे पेंटिंग वगैरे आणि पहिलीच अशी स्वामी समर्थांची पेंटिंग आपल्याला बघायला मिळतात आहे. आणि हे बघा असं खूप साऱ्या पेंटिंग आहेत छोट्या मोठ्या. इथे सगळ्या अशा पेंटिंग ठेवलेल्या आहेत. बाकी छोटे हे इथे फ्रीज मॅग्नेट पण आहेत. बाकी इथे पुढे बघणार इथे पण आपल्याला प्लेट्स वगैरे आहेत पेंटिंग केलेले आहेत. हे बघा मस्त एकदम. आता आपण ही लाईन कव्हर करूया. हे बघा इकडे पण आहेत. हे बघा मस्त एकदम छत्रपती शिवाजी महाराज, आपले विठ्ठल रखमाई, तिरुपती वगैरे, स्वामी समर्थ मस्त आहे. हे सगळं हँड प्रिंटिंग आहे ना? दाभोळकरांची पेंटिंग. अच्छा दाभोळकर. चित्रकार आहेत. हा हा. त्यांच्या पेंटिंगच्या फर्स्ट कॉपीज. अच्छा फर्स्ट कॉपी आहे ते. हे बघा हे सामान्य सगळ्यांना खरेदी करता यावं म्हणून त्यांनी त्यांची सगळी चित्र 27 वर्षापूर्वी खादी अँड मिलिटरी इंडस्ट्रीजच्या सहकार्याने
250 DSMच्या ड्रॉइंग पेपरवरती प्रिंट मिळत आहे. ठीक आहे, आता तुम्ही 4 तारखेपर्यंत नंतर कोणाला मागवायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर 7620635129. चला पुढे आलोय आणि पुढचा जो स्टॉल आहे ना हाच आहे ना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आहे हा स्टॉल. आणि दादा इथे असतात. दादा नमस्कार. कुठून आले दादा? आणि जुन्नरवरून जुन्नर. काय तुमच्याकडे आता प्रोडक्ट आहे? आपल्याकडे ना सगळ्या प्रकारच्या आवळा कॅन्डी, हे काय आवळा? अच्छा, ही गुळातली आवळा मसाला आवळा कॅन्डी, मसाला आवळा कॅन्डी. 2 फ्लेवर आहे. अच्छा चाट मसाला आहे अच्छा, याचा चाट मसाला. ओके. आणि हा मधातला आहे. मधातला हा वाला. काळे मुंगे पण आहे. काळे मनुके, काळे मुंगे, सफेद मनुके. ओके. त्यानंतर चिंचगुळी आहे, ही भाजलेली जवस आहे. ही जवस आहे. भाजलेली. ओके. असे सगळ्या प्रकारचे हे आहेत. आणि हे अंजीर आहे काय? हो. अंजीर आहे आणि खजूर वगैरे पण. अंजीर कसा दिला मग? 350 ला पाव किलो. हा गावठी अंजीर आहे. अच्छा, 350 रुपये पाव किलो. आणि खजूर हा 150 ला पाव. 150 ला पाव किलो. आणि हे आवळा 150 ला पाव किलो सगळे. अच्छा, 150 रुपये पाव किलो. आणि काळा म्हणू का? 200 वाला पाव किलो आहे. हा 150 ला पाव आहे. हा थोडी मोठी साईज आहे ना आणि थोडी छोटी साईज आहे. ही 150 रुपये पाव किलो. काळा म्हणू का आयुर्वेदात जास्त मान्यता आहे, कारण काळा म्हणून रक्तवाढीला, पित्त, पचन, पोट साफ आलेलं चांगलं आणि नॅचरली आपण स्वतः बनवतो. अच्छा. ओके. आणि हे वाले? हे आपल्या यासाठी आहे, स्वयंपाक यूज करण्यासाठी. हे पण 150 ला पाव. अच्छा, हे पण 150 रुपयाला आहे बघा. तर इथे आता 4 तारीख पर्यंत नसेल तर तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे करणार ना? हो. आणि हाच कॉन्टॅक्ट नंबर आहे ना? हो, हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर इथे नसेल तर तुम्ही नक्की इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे. थँक्यू दादा. चला, आता आपण बघितले खाद्यपदार्थ खूप सारे आणि पुढे आलो आणि इथे हा गौरी महिला बचत गट आहे आणि इथे ना सगळ्या आपल्याला साड्या बघायला मिळतात आहे. आणि दादा इथे असतो. दादा नमस्कार. कुठून आला दादा? कलकत्ता साड़ी है, अच्छा, कलकत्ता से आए हैं. ओके. तो क्या क्या कौन सा साड़ी है आपके पास? कॉटन में है, सिल्क कौन सा कॉटन वाला? कॉटन वाला, ये सिल्क कॉटन ये सब कॉटन है ना? ये में है. अच्छा, ये खादी वाले कॉटन से कितने से स्टार्ट है? कॉटन जैसे 500 से स्टार्ट है. अच्छा, 500 पासून स्टार्ट आहे. आणि खादी वाले खादी वाला 1000 रुपया. 1000 रुपये. हे कोणतं आहे? ये भी सिल्क का है. अच्छा, हे सिल्कचं आहे बघा. आणि याच्यामध्ये पण कलर बघायला मिळतात आपल्याला. बहुत सारा है. हे कितीला? ये आपको 1500 आएगा. 1500. हे सब कलकत्ता साड़ी है ना? ये नाम नहीं है इसका कुछ बनारस वगैरह ऐसा कुछ रहता है ना? बनारस का नहीं है, हमारा कलकत्ता का है. अच्छा, हे सगळे कलकत्ता वाले आहेत. आणि हे कडक वाली थोडी? ये हैंडलूम वाला है, ये 2000 वाला. अच्छा, बघा ही हँडलूम वाली ही 2000 ला आहे. याच्यामध्ये पण कलर आहेत ना? बघा याच्यामध्ये पण कलर इकडे आपल्याला बघायला मिळेल. मस्त मस्त कलर आहेत. हे बघा खूप सारे कलर आहेत तिथे. आणि हे कोणती आहे? ये मसलिन सिल्क होता है. अच्छा, मस्लिम सिल्क. ओके. हे बघा मस्लिम सिल्क बोलता ना, मस्त एकदम. हा कपडा एकदम जबरदस्त एकदम. कितीला? ही कितीला? 3000. ही 3000 ला. आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती सारे कलर्स आहेत. कपडा तर एक नंबर वाटतो याच्यामध्ये. आणि ही वाली? ये इसको टेम्पल बॉर्डर बोलता है. टेम्पल बॉर्डर. अच्छा हैंडलूम का ऊपर टेम्पल. अच्छा, हे काही टेम्पल बॉर्डर बोलतात ना, मंदिर बोलतात ना त्याला. जशी आहे बघा, अशी बॉर्डर आहे वरती असं. हे कितीला? ये 1500. 1500. याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स येणार आहे. असे खूप सारा कलेक्शन आहे ना. कलकत्ताचं किती सारं कलेक्शन इथे आहे. बघा मस्त. 500 रुपये मिनिमम 500 रुपयाचे आहे ना? हे बघा मिनिमम 500 रुपयापासून स्टार्ट आहे. तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. हे त्यांचं गौरी महिला बचत हा ब्रँड आहे. हे बघा. आणि त्यानंतर त्याच्या बाजूलाच आहे ना, इथे आपल्याला बघायला मिळतं इथे. हे बघा, विचारूया आपण दादाला. दादा नमस्कार. कुठून आला? इथूनच आपल्या इकडे मुंबईचा. ओके, ठीक आहे. काय काय प्रोडक्ट आहे तुझ्याकडे? आपल्याकडे महिलांनी तयार केलेले मसाले आमच्याकडे आहेत. कोणते कोणते मसाले आहेत? मसाले आपल्याकडे करी लिव्स मटेरियल, कढीपत्ता चटणी, चटणी आहे आपल्याकडे, कोल्हापुरी घाटी मसाला, घाटी मसाला, जवस मसाला, जवस चटणी आहे. ओके. चटणी आहे आपल्याकडे. अच्छा. आणि पीठ कसलं आहे? त्यानंतर आपल्याकडे मल्टीग्रेन आटम आपल्याकडे आहे. अच्छा, हे बघा. हे कितीला आहे? 50 रुपये. 50 रुपये. अच्छा. मस्त. आणि मसाला बेसन. ओके. बघा हा 35 रुपयाला आहे ना? त्यापासून आपल्याकडे कोल्हापूरचा भडक आपल्याकडे आहे. अच्छा. हे बघा हे कितीला? 50 रुपये. 50 रुपयाला. बाकी हे छोटे छोटे पॅकेट पण इथे आहेत. पॅकेट आमच्याकडे आहे. 1030 आपल्याकडे आहे. हे बघा, तर साडीवाला पण इथे आहे आणि मसाला पण आपल्याकडे ना यांचंच आहे. ते दोन्ही बाजूला आहे. तर नक्की तुम्ही इकडे विजिट करा. थँक्यू दादा. थँक्यू. चला पुढे आलोय आणि इथे आहे ना बघा हा आरोही महिला स्वयंसहायता समूह आहे ते. आणि आपल्याला ना ह्याच्यामध्ये काय काय अलग बघायला मिळतं आणि मी तेच घेतोय सगळ्या आपल्या ब्लॉग मध्ये. हे बघा इथे ना लसूण दिसतात आहेत आपल्या. आपण नॉर्मली सफेद कलरच्या बघितलेल्या असतात, पण इथे थोडेसे पिंकिस्ट आहेत. हे बघा. आणि किती सारं आहे. आपण ताईंना विचारलं. ताई नमस्कार. नमस्कार. कुठून आले? नंदुरबार जिल्ह्याहून आलो. नंदुरबार. आणि लसूण कुठला आपला? गावरान लसूण आहे. तिकडचा नंदुरबारचा आहे. अच्छा, तर आपण बघूया इकडे. हे बघा थोडा पिंकिस्ट आपल्याला लसूण बघायला मिळतोय. हा बघा हा वाला आहे. आणि हेच आहे ना हे?
कितीला हा? 100ला पाव 400 रुपये. 400 रुपये किलो. आणि हा पण काय? हा. अच्छा. आणि डाळ कसली? तूर डाळ, गावरान. अच्छा, ही बघ गावरान तूर डाळ बिना पॉलिश वाली. हे कितीला? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे. बाकी हेच आहे ना सगळं? हे किती? 400 रुपये किलो ना? व किती सारा इथे काहीतरी आपल्याला नवीन असं बघायला मिळालंय या इथे सिडको एक्झिबिशन मध्ये. तर तुम्ही इथे नक्की कॉन्टॅक्ट करा. चला पुढे आलो आपण. आणि पुढे नाही बघा, आपल्याला इकडे असे मसाले बघायला मिळणार आहे. आणि हेच आहे ना तुमचं मसाला विक्री केंद्र अपेक्षा महिला? हेच आहे ना? एकता महिला. ओके. तर ताई इथे असतात. ताई नमस्कार. नमस्कार कुठून आले ताई? आम्ही देवळ्यावरून आलो. देवळा आहे. ओके. आणि काय काय तुमच्याकडे आता प्रोडक्ट आहे? आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत आणि विशेष म्हणजे सगळे आपले घरगुती आणि नॅचरल आणि कांडपचे मसाले आहेत. कुठले अच्छा. आपले फूड कलर वगैरे युज करत नाही. एकदम. आणि असा इथे उभा आहे तर सुगंध येतो मसाल्याला एकदम मस्त. आपण बघूया इथे आपल्याला पहिला लसूण काय आहे? कांदा लसूण आहे बघा. हे कितीला? 400 रुपये केजी आहे. 400 रुपये केजी. त्यानंतर लाल मिरची आहे ना? हो, ही सगळी 5 प्रकारची मिरची एकत्र असते. अच्छा. ही कितीला? ही 400 रुपये केजी आहे. अच्छा, ही पण 400. त्यानंतर गोडा मसाला. हा, गोडा मसाला 600 रुपये केजी आहे. 150 रुपये पाव आहे. अच्छा. अरे वा. त्यानंतर काळा मसाला आहे बघा. त्याच्यानंतर काळा मसाला आहे. गावाकडचा काळा मसाला आहे. स्पेशल हा 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो स्पेशल आहे. त्यानंतर चिकन मसाला. हा चिकन मसाला 800 रुपये केजी आहे. अच्छा. क्वालिटी एक नंबर. मस्त एकदम. हे बघा 800 रुपये केजी. त्यानंतर मटन मसाला इथे आहे. मसाल्याची क्वालिटी हा पण 800 रुपये केजी 800 रुपये किलो. आणि बाजूला हळद आहे ना? आहे. हळद 400 रुपये. 400 रुपये किलो. बाकी हे छोटे छोटे पाऊच इथे असे बनवून ठेवलेले आहेत. हे बघा इथे ताईंकडे खूप मस्त मस्त मसाले आहेत. आणि काय कोणाला पाहिजे असेल ताई कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर हाच आहे ना स्क्रीन वरती? हो हाच आहे. हो का? आपला स्क्रीन वरती आहे. बाकी ऑनलाईन वगैरे डिलिव्हरी होते. हो ऑनलाईन वगैरे आम्ही. आणि यांचा हे बघा 201 हा यांचा स्टॉल नंबर आहे. थँक्यू ताई. धन्यवाद सर. हे बघा आपण इकडनं आलो. इथे सगळे खाद्य पदार्थ आहेत बाकी. आणि या साईडला तुम्हाला बघायला भेटणार आहे ज्वेलरी आणि कपडे. ही पूर्ण रो आहे ना, तुम्हाला ज्वेलरी आणि कपडे इकडे बघायला मिळणार आहे. हे बघा इथे पूर्ण ड्रेस आहेत हे वाले. बाकी इकडे आपण बघणार ना, हे बघा इथे साड्या आणि ज्वेलरी इथे. ताई इथे असत. ताई नमस्कार. कुठून आले? किधर से आहे? तमिलनाडु वाले. ओके. तर तुमच्या काय क्या है अभी आपके पास? साड़ी वगैरह क्या है? सिल्क sarees, semi silk cotton, silk cotton, अच्छा. and चूड़ीदार materials. ये कौन सा है अभी ये वाला? चूड़ीदार material. अच्छा, ये चूड़ीदार मटेरियल है बघा. मस्त एकदम. हे कितीला आहे? कितने का आहे? 1500. 1,500. ओके. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स बघायला मिळणार. आणि हे वाला कोणत्या ताई? Same चूड़ीदार material. अच्छा, हे पण चूड़ीदार मटेरियल आहे. त्याच्यामध्ये ते प्लेन मध्ये आहे ना? वो प्लेन में और ये डिजाइन में. ओके. आणि त्यानंतर असे इथे बँगल्स वगैरे पण आहे. बँगल्स किती राहत आहे? 750, 650, 550. पेअर हा. 550 से स्टार्ट आहे ना? हे बघा 550 पासून स्टार्ट आहे. मस्त गोल्ड प्लेटेड आहे. बाकी इकडे हे बघा नेकलेस वगैरे पण आहेत. हे बघा अशा माळ आहेत, छोटे नेकलेस आहे. आणि हे रिंग आहे. त्यानंतर कानातले का कितने का आहे? 250, 300. अच्छा, 250 पासून स्टार्ट आहे इथे. हे बघा बाकी सारं कलेक्शन इकडे लावलेलं आहे. हे सिल्क वाले कोणतं आहे? कांजीपुरम silk sarees. अच्छा, कांजीवरम सिल्क साधले. हे किती पासून स्टार्ट आहे? 15,000. 15,000. ओके. बघा 15,000 पासून स्टार्ट आहे. मस्त आहे. तर ताई इथे असतात. हा पुन्हा इकडे आपण कपड्याचा स्टॉल बघतोय. ओके. थँक्यू. आता आपण पुढे बघा. पुढे पण आपल्याला नाही ते साड्या बघायला मिळतात. हे बघा मस्त अशा साड्या आहेत तिथे. हे बघा विचार आहे आपण इकडे. दादा नमस्कार. कहाँ से आए? यूपी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. सब ये साड़ी भी उधर का ही है क्या? क्या बोलते हैं साड़ी को? कोटा. सब कोटा साड़ी ही है. बघा सगळ्या कोटा साड्या आहेत ह्या उत्तर प्रदेश. क्या स्टार्टिंग रेंज है इसका? स्टार्टिंग सर 1000. बघा 1000 से. कॉटन में है क्या? सिल्क में है बघा. अशा येणार आहे बघा. मस्त एकदम. ये कितने का? 1000. 2500 है बघा. ही 1000 वाली हे बघा. ही वाली. अच्छा, हे बघा अशी प्लेन मध्ये नाही पूर्ण साधा प्लेन मध्ये. ही 1000 मतलब कम से कम 1000 रुपयाचे स्टार्ट आहे. हे बघा 1000 रुपयापासून स्टार्ट आहे. पण यांच्याकडे कलेक्शन तर बघा किती आहे. पूर्ण भरलेला आहे. युपी बिहारचा आपला स्टॉल आहे. स्टॉल नंबर 292 आहे. इथे पण लावलेला आहे. मस्त एकदम. तर हे कोणती साडी आहे?
यही कोटा है। अच्छा ये पण कोटा मतलब कोटा साड़ी है खाली उसमें अलग अलग तरह का है। ये कितने का? ये 2500 ₹2500 है बघा जामदानी बोलते हैं। कोटा जामदानी। अच्छा आहे बघा मस्त एकदम हं. साडी एकदम सॉफ्ट आहे हे बघा आणि कोणाला ब्लाउज पीस आता है। अच्छा ब्लाउज पीस पण है बघा सब में आएगा ब्लाउज पीस सब में आएगा ना। और किसी को ऑनलाइन मंगाना है तो कॉन्टेक्ट पे कांटेक्ट कर सकते हैं। बोलो नंबर बोलो। 8618639152। आपका नाम क्या है? मोहम्मद आरिफ। मोहम्मद आरिफ आहे तर कोणाला ऑनलाईन मागायचं असेल तर डिलिव्हरी होऊन जाणार ना? ओके चला पुढे आलोय पुढे पण आपल्याला एक बघा इथे असे ड्रेस पीस वगैरे बघायला मिळतात आहे त्यानंतर हे बघा मोठे मोठे रजाई पण आहे तिथे हे बघा असे वाले त्यानंतर पुढे परत अजून एक आपल्याला साडीचा स्टॉल बघायला मिळतो असे खूप सारे आपल्याला स्टॉल बघायला मिळते आणि हा पुढचा एक स्टॉल आपण बघूया हे बघा इथे आपल्याला सगळं हे अलग काहीतरी बघायला मिळत आहे आपण विचारूया ना। नमस्कार कहाँ से आए आप? त्रिपुरा से। कहाँ से? त्रिपुरा। त्रिपुरा। अच्छा त्रिपुरा से आए क्या आपके इधर अभी प्रोडक्ट है? हमारा बाम्बू का है ना जो बाम्बू का प्रोडक्ट है। अच्छा हे सगळे बांबूचे प्रोडक्ट आहेत हे बघा हे काय है? लाइट है। अच्छा हे बघा लाल ट्रेन ऐसे ही है ना क्या उसमें कुछ शो के लिए मतलब ऐसे अच्छा बल्ब लगा सकते हैं ओके हे बघा बल्ब लगा सकते हैं त्यानंतर हा पंखा आहे ना 6 घालायला हे बघा पंखा आहे 6 घालायला बासुरी पण आहे ना इथे बासुरी आणि हे काय आहे वो छुरी है। ट्रे आहे छुरी। क्या आहे छुरी कहते हैं। छुरी बोलतात हे बघा यांना छुरी बोलतात आपण त्याला ट्रे बोलतो काय काय ठेवायला हे बघा हे बघा हे सिंदूर वगैरे ठेवायला त्यानंतर ब्रश पण आहे इथे हा बघा हा ब्रश पण आहे हा बघा ब्रश पण आहे इथे लाकडाचा हे बघा पेन पण आहे म्हणजे मस्त असं कॉन्सेप्ट आहे हा आपल्याला बघायला मिळतोय पेंसिल बॉक्स है। अच्छा हा पेन्सिल बॉक्स आहे वाव मस्त एकदम आणि हे काय इथे सगळं वो त्रिपुरा का ट्रेडिशनल ड्रेस है ना वो पास्ता से। अच्छा हा त्रिपुराचा त्यांचा ट्रेडिशनल ड्रेस असतो ते आहे बघा आणि पेंटिंग पण तिकडची आहे गणपती बाप्पा आणि दुर्गा माता आहे ना हे बघा असं खूप सारं कलेक्शन इथे यांच्याकडे त्रिपुराचा हा स्टॉल आहे टेबल लैंप है। कोणचा ये वाला टेबल। अच्छा हे टेबल लॅम्प आहे म्हणजे आपण त्यामध्ये ब्लब लावून वगैरे हे बघा असं त्यामध्ये सुविधा करून दिली असं कितीला आहे पडेल हे? 500 का। 500 पासून आहे ना हे बघा आणि कंगी करतो ना आपण ते पण आहे खूप सारा मस्त स्टॉल आहे तरी तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे काय हाँ। बोला 9383065377 इस नंबर से हमसे कांटेक्ट कीजिए। अच्छा जर कोणाला आवडत असेल काय तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा डिलिव्हरी होऊन जाईल ना। चला थँक्यू चला पुढे बघूया आणि पुढे पण आहे ना आपल्याला हा पण कपडाचा तिथे स्टॉल बघायला मिळतोय टावेल पंछा वगैरे हे बघा असे हँडलूम बेडशीट आहे कॉटन साडीज वगैरे इथे सगळ्या एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे बाकी इकडे पण हे बघा असेच ड्रेस वगैरे साडी आहेत इथे पण आपल्याला साडी वगैरे बघायला बाकी इथे पण हे शोभेच्या वस्तू आपल्याला इकडे बघायला मिळतातच। चला आपण पुढे आलोय खूप मोठा स्टॉल आहे तर आपल्याला नाही ना आजीविका हँडलूम सुकतात आणि ह्यांच्या इथे ना सिंगल बेडशीट वगैरे डबल बेडशीट मतलब चादर आहेत आपल्याला अलग अलग प्रकारच्या इथे बघायला मिळतात आहे आपण इकडे दादाला विचारूया दादा असतो इथे दादा नमस्कार कहाँ से है? छतरपुर से। MP है बघा आणि क्या प्रोडक्ट है अभी आपके पास? बेडशीट चादर है। बेडशीट आणि चादर आहेत ना हे बघा हे टावेल पण आहेत आपण बघूया हे बघा हे क्या है सब? ये सिंगल चादर है। सिंगल चादर आहेत हे बघा हे वाले आणि हे वाले मोठे आहेत ते ये डबल है। अच्छा हे डबल चादर आहे हे कितीला असेल? ये कितने का है? 700। 700 का आहे त्याच्यामध्ये हे बघा सेम आहे ना ये सब हाँ, हे थोडं अलग वाटतंय ये किंग साइज में 8x9 है। अच्छा 8x9 950 अच्छा अब ये क्या है? ये सिंगल वाला। अच्छा हे सिंगल वाला आहे चादर आहे ना ये भी हाँ ये भी बेडशीट है। ये थोडं अलग अलग याच्यामध्ये आहेत आणि हे चादर टावेल आहेत ये टावेल टावेल आहेत हे कितीला? 250 का है। कोणता पण हाँ ये 250 150 का। अच्छा हे बघा हे 150 आणि हे 250 आणि हे मोठे आहेत काय हे? ये पतला वाला है गले में डालने। अच्छा हे गमचा आहे गमछा वो है। ये कितने का? ये 150 का है। हे बघा, आपल्याला इथे हा MP का ना हाँ एमपीचा एक मस्त स्टॉल बघायला मिळाला त्यांच्या इकडचे म्हणजे राज्यातले जे फेमस आहे ते इकडे विकायला घेऊन आले त्यांचा इधर कॉन्टैक्ट नंबर यही है ना हाँ अगर किसको चाहिए तो ये नंबर पे कॉन्टैक्ट कर लेना ऑनलाइन डिलिव्हरी हो जाएगा ना हाँ। ठीक आहे थँक्यू आता आपण पुढे बघतोय आणि पुढे ना आपल्याला बघायला मिळतोय क्ले हेरिटेज आहे आणि हे बघा इथे असं यांच्या इथे ना हे मला वाटतं मातीच्या सगळ्या या वस्तू असणार आहेत आपण बघूया विचारूया चला आता आपण दादाला विचारूया दादा नमस्कार नमस्ते। कहाँ से आए आप? केरला से। अच्छा केरला और क्या प्रोडक्ट है आपके पास अभी? मिट्टी के बर्तन।
अच्छा सगळे मातीचे भांडी आहेत हे बघा, आपल्याला सगळे इथे मातीचे भांडी बघायला मिळतात आहे. हे बघा असं तुम्ही धूप वगैरे लावायला याच्यामध्ये भांड्यामध्ये हे मातीचा भांड आहे. हे बघा मस्त याच्यामध्ये असे धूप पण आहे आणि हे पण आहे. हे कितीला आहे ना दादा? 200 ला आहे. आणि त्यानंतर हे बघा मातीचा कप पण आहे चहा कॉफी वगैरे पियाला. हा कितीला? 100 रुपयाला एक. आणि हे काय आहे? अच्छा पाय साफ करायला आहे बघा हे वाला. बाकी याच्यामध्ये जेवण वगैरे बनवायला पण आहे ना हे सगळी भांडी आहेत. जेवण वगैरे बनवायचं असेल ना हे कितीला? 850 ला. याच्यामध्ये तुम्हाला छोटे मोठे दोन्ही पण येणार आहे. आणि हे बी मिट्टी काही आहे ना हे बघा गाडी आहे मस्त एकदम. हे कितीला? 280 ला. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळणार आहे. आणि हे काय आहे? डोसा वगैरे बनवा, चपाती रोटी डोसा वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. हे कितीला? 520 ला. हे बघा मस्त असा यांचा हा कॉन्सेप्ट आहे. बाकी हा बघा त्यांचा इकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर कोणाला मागवायचं असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू दादा. हे बघा जसं आपण पुढे जाताना हे बघा इथे पण आपल्याला असं मस्त लॅम्प वगैरे शोभेच्या वस्तू इकडे आपल्याला बघायला मिळतात आहे. हे बघा मस्त आहे एकदम छान आहे ना एकदम. असं काय काय आपल्याला इकडे बघायला मिळतं. त्या समोर पण आहे बघा इथे शोभेच्या वस्तू आहेत, तोरण आहेत विणलेले वगैरे. हा पुढचा एक स्टॉल आहे इथे. हे बघा हे पण आहे इथे असं काही बघायला मिळतं आपल्याला. आणि त्यानंतर इथे पण आहेत चटई मॅट वगैरे. आणि हे बघा काय असं पण इथे आर्चरी म्हणून आहे, आपण विचारायला. हे बघा इथे असं मारतात इथे काय काय आपल्याला इथे एक एक बघायला मिळतात. त्यानंतर हे बघा इथे पण हे सगळी लाकडीची खेळणी आणि भांडी आहेत. हे बघा किती सारे आहेत बघा इथे. हे बघा हे सगळे लाकडी आहेत. हे सगळं तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे. हे बघा आता आपण इकडे बघितलं खाद्यपदार्थ कपडे आणि ज्या ज्या राज्याचे जे फेमस आहे आपण ते सगळं इकडे बघितलं. आणि आता आपण बघणार आहे खायचं. जरा तिकडे बघूया. आता बाजूलाच आहे, दोन्ही अलग अलग आहे. इकडे अलग आहे तिकडे अलग आहे. ते पण आता मी तुम्हाला दाखवतो. इकडनं आता आपण बाहेर निघालोय आणि आता आपल्याला समोर जायचंय. आणि फूड झोन इकडेच आहे, सगळं खायचं पियाचं सगळं इकडेच आहे. बघा तुम्हाला इथे असे ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले दिसत असतील. आता आपण तिकडे समोर जाऊन बघूया. हे बघा इथे आहे ना लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण इथे सोय केलेली आहे. बघा मस्त लहान मुलं इथे खेळतात आहे. आणि तिकडे समोर जातं आपल्याला जायचंय. ते सगळं खायचं काउंटर तिकडे आहे. बघा आता आपण फूड झोन मध्ये आलेलो आहे. आणि असे स्टॉल आहे तिथे. हे इथे पण आहे, परत त्या बाजूला पण असणार. खूप मोठा आहे आपण फूड झोन. हे बघा आणि इथे ना तुम्हाला अशी बसायची सोय पण केलेली आहे. पंखे वगैरे पण वरती आहे. आपण एंट्री केली इकडनं आणि एंट्री केली ना आपण इकडे पहिला स्टॉल आहे. आणि इथे यांच्याकडे बांगडा फ्राय, सुरमई फ्राय, मटन स्पेशल थाळी, कोंबडी वडे वगैरे इथे असणार आहे. आणि इथे ताई असणार आहे. ताई नमस्कार. कुठून आले? आम्ही पालघर वाडा. पालघर वाडावर ना. तुमच्याकडे आता काय काय जेवण आता तुमच्याकडे मिळतं? आता आज रामनवमी असल्यामुळे स्पेशल व्हेज आहे. व्हेज मध्ये काय काय आता तुमच्याकडे डाळ भात बनवलं याच्यामध्ये आहे? दाखवा जरा आम्हाला. राईस आहे, राईस आहे. आज रामनवमी असल्यामुळे हे बघा भाजी आहे, फ्लावर बटाटा, फ्लावर बटाटा आहे. हे घेवडा बटाटा आहे. अच्छा घेवडा बटाटा. हे बघा हे वरण आहे. वरण आहे. हे बघा हे पुरी पुरी आहे. आहे. आज आमरस घेऊन अच्छा आमरस बघा आता गरमी आहे ना, आता स्पेशल आमरस पुरी वगैरे पोळ्या होतात आहे. बघा पोळ्या करतात आहे. आजच फक्त हे असणार ना? बघा आमरस पण ताजा बनवून देतात ना. बाकी उद्यापासून नॉनव्हेज मिळणार ना? हे बघा मस्त नॉनव्हेज मिळणार. आपला पालघर वाडा मधलेच आहे. जशी आपण एंट्री करतोय डायरेक्ट समोरच आहे. आज व्हेज भेटेल पण उद्या नॉनव्हेज भेटेल. थँक्यू. पुढे आलोय आणि हा आपल्या गुजरातचा हा स्टॉल दिसतोय. आणि ह्यांच्या बघा काठियावाडी थाळी आहे, पावभाजी आहे, व्हेज मंचुरियन वगैरे इथे दिसतं ना. हे सगळं मिळणार आहे. आणि इथे डिस्प्लेला त्यांनी लावलेला दिसला होता म्हणून मी पहिलंच ओळखलं. हे बघा ढोकळा, पोहे आहेत आणि जिलेबी, हे वडा आहे. आणि असं प्रिपरेशन आतमध्ये चालू आहे. आता लवकरच इथे सुरुवात होईल जेवायची वगैरे. आणि त्या पुढचा स्टॉल असणार आहे गायत्री
ही स्वयंसहायता समूह आहे आणि हा चटकखेडा कुठून आलाय आपण विचारायला. ताई नमस्कार, कुठून आले? आम्ही गोंदियावरून आलो. कुठून? गोंदिया. गोंदिया. अच्छा, विदर्भातून आलेले आहेत. तर काय तुमच्याकडे मेनू आहे आज? आमच्याकडे पानवड आहे सर. हे बघा, हे तुमची थाळी आहे ना? हे काही थाळी येते. हे काय वांग बटाटा आहे ना? आणि हे काय? पानवड आहे. पानवडा. अच्छा, हे तुमच्या इथला फेमस असेल. ओके, हे कांदा आणि चपाती आणि डाळ भात वगैरे भेटणार. बाकी ह्याच्यामध्ये साबुदाणा वडा आहे ना? बाकी डाळी वगैरे असं भेटणार आहे. हे व्हेज आहे ना फक्त? हे बघा व्हेज आहे. आजच आहे का नेहमी व्हेज असतं? नेहमी व्हेज असतो ना. चला, हा व्हेज काउंटर आहे. नक्की इथे तुम्ही व्हिजिट करा. बाकी हे बघा, इथे यांचा हा बोर्ड आहे. थँक्यू. चला, आपण जसं जसं पुढे जातो ना आपल्याला अलग अलग आपल्याला सगळे मेनू बघायला मिळतात ना. त्यानंतर आपल्या जय जिजाऊ महिला स्वयंसहायता समूह आहे आणि हे बघा इथे असं हे पापडचं ते बनवले जातात आहे. आपण ताईने विचार. ताई नमस्कार, नमस्कार. कुठून आले ताई? जालन्यावरून आले मी. जालन्यावर काय करतात आता हे? आम्ही हा मसाला पापड तयार करतोय. अच्छा, आणि काय काय मेनू असतात ताई तुमच्याकडे? मासवडी असते, भरलेलं वांग असतं, झुणका भाकरे, भरीत भाकरे, डाळबट्टी स्पेशल आहे आणि अच्छा. सेंद्रिय गुळाची पुरणपोळी. अच्छा, आणि हे बघा असं हे असे प्रिपरेशन असं मस्त करून देतात. आता सध्या हे मसाला आणि हे बघा हे वांग्याचं आहे ना, हे हा, वांग. वांग भरीत वगैरे हे बघा मस्त एकदम बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. वा, चला पुढे बघूया. आणि पुढचा जो स्टॉल आहे ना, हा बघा हा भोजनालय म्हणून आहे. वनमाला गिरी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि इथे ना आपल्याला बघा काय काय बघायला मिळत आहे. मस्त अशी भरलेली ही भेंडी आहे, भात आहे, वडे आणि ताई हे काय आहे? वांगी ना? हे बघा मसाला वांगी, झुणका आहे, डाळ आणि पापड तर बघा किती मस्त एकदम मोठा आहे. व्हेजच आहे ना सगळा व्हेजच तुम्हाला इकडे मिळणार आहे. बघा आपण या बाजूला आणि पुढचा स्टॉल आहे ना बघा इथे श्रीराम समर्थ आणि ह्यांच्या इथे पण आपल्याला पूर्ण व्हेज बघायला मिळतं. आपण ताईंना विचारा. ताई नमस्कार, कुठून आले ताई? आम्ही पाचरेहून कुठून? जळगाव जिल्हा. अच्छा, आता काय काय तुमच्याकडे व्हेज आहे नॉन व्हेज आहे? आमच्याकडे व्हेज व्हेज आहे ना सगळं आहे बघा. आपल्याला व्हेज मध्ये आपल्याला भाकरी चटणी बघायला मिळते ना. ही कसली भाकरी आहे? ही बाजरीची भाकर आणि भरी वांग्याचं भरीत आहे. अच्छा, वांग्याचं भरीत आहे. ही कढण्याची भाकर, ठेचा, पुरणपोळी, थालीपीठ, अच्छा मटाची भाजी, पोळी, व्हेज सेसन. अच्छा, आणि नाश्ता पण असतो का सकाळचा? नाश्त्याला सकाळी इडली आणि सांबार. अच्छा, हे पण असं मस्त एकदम सगळा व्हेज काउंटर आहे. तर तुम्ही नक्की इथे ताईंच्या इथे व्हिजिट करा. मस्त एकदम. थँक्यू. वेलकम. चला पुढे आलो आणि आपण आता बघितलं व्हेज बघितलं आणि आता पुढचा स्टॉल आला. इथे आपल्याला काहीतरी नॉनव्हेज आज बघायला मिळत आहे. हैदराबादी चिकन दम बिर्याणी आणि हैदराबादी मटन बिर्याणी आपल्याला इकडे बघायला मिळते. हे बघा असे बोर्ड लागले आणि दादा इथे असतो. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? हिंदी कहाँ से आए? हाँ, हैदराबाद से. हैदराबाद से. अभी क्या प्रोडक्ट है आपके पास, क्या खाना है? हैदराबाद ओरिजिनल हैदराबाद चिकन दम बिर्याणी अच्छा, और मील्स. बघूया आपण ह्याच्यामध्ये काय आहे. चिकन बिर्याणी आहे ना. हे बघा हैदराबादी बिर्याणी आहे. मस्त असं झाकण उघडलं ना असं खुशबू आली मस्त एकदम. आणि ह्याच्यात काय नंबर 60. स्टॉल नंबर 60 आहे. 16 हे काय हे तांदूळ आहे ना फक्त? मील्स चिकन. अच्छा अच्छा, हे बघा एक मिनिट दिखा जरा. हे बघा चिकन करी आहे मस्त एकदम. हे बघा हा तोंडाला पाणी सुटलं. चिकन करी आणि तांदूळ और सांबार है. अच्छा, हे सांबार आहे हैदराबादी. व्हेज आहे का हे? बघा हे सांबार, व्हेज सांबार आहे. ये हे काय? करी है, वेज करी. व्हेज करी आहे बघा. गोभी करी. गोबी करी. अच्छा, आणि हे काय चटणी? ये रायता. रायता आहे. अच्छा, हे बघा हे रायता आहे. हे बघा मस्त आहे. आणि हे बघा यांचे इथे हे मेनू आणि त्यांचे रेट आहे. तर इथे तुम्ही येणार ना, एंट्री करणार ना, तर नक्की इथे आहे ना हैदराबादी बिर्याणी ट्राय करा. थँक्यू दादा. 16 स्टॉल नंबर 16. चला पुढे आलोय आणि पुढचा जो स्टॉल आहे ना समृद्धी महिला स्वयंसहायता समूह आणि इथे बघा मस्त एकदम मटन थाळी, चिकन थाळी, मटन फ्राय वगैरे आपल्याला बघायला मिळणार आहे. दादा इथे असतात. दादा नमस्कार. कुठून आले दादा? राशीन कर्जत आयल्यानगर राशीनचं पालातलं मटण. अच्छा, हे बघा आता आपण बघूया इथे दादाकडे काय काय. दादा हे काय वजरी वाटते? हे बघा ही वजरी फार आहे. हे बघा आणि हे काय आहे? हे मटण आहे. अच्छा, हे बघा मटन आहे मस्त एकदम. मसाला मटन आहे, काळा मसाला मटन. आणि हे काय चिकन? चिकन. हे कसलं चिकन? हे आपलं गावरान चिकन. अच्छा, हे गावरान चिकन आहे. हे बघा ह्याच्यावर काय थाळी येते का? थाळीमध्ये येते. अशी थाळी येते ना? त्यामध्ये भाकरी आणि काय ऑप्शन आहे का याच्यामध्ये? नाही ना. भाकरी, राईस आणि ज्वारी बाजरीच्या भाकरी. अच्छा, कितीला आहे थाळी? चिकनची 250 रुपयाला आहे. 250 रुपये. 350 रुपये, वजरीची 200. आणि हे काय आहे? गिरवी रस.
अच्छा ग्रेव्ही रस्सा आहे हा बघा कंदरी मटण आपण जो म्हणतो ना तंदुरी मध्ये. अच्छा मस्त मस्त एकदम हे आपल्याला सगळ्यात मस्त नॉनव्हेज काउंटर हा बघायला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये मटण चिकन शिजवतो. अच्छा याला सूप सारखं पण आपण पिऊ शकतो सूपच म्हणा. अच्छा पिवळावाला आहे बघा मस्त आहे तर तुम्ही नक्की इथे ट्राय करा हा नॉनव्हेजच्या काउंटरवर. स्टॉल नंबर 50 आहे हा. थँक्यू दादा. चला पुढे आलोय आणि हा या साईडला पण खूप मोठी सोय आहे बसा वगैरेची खायची वगैरे. आणि पुढचा जो स्टॉल असणार आहे स्पेशल सावजी मटन चिकन आहे हे बघा. आणि त्यांचे मेनू आपण विचारात. ताई कुठून आले तुम्ही? आम्ही गडचिरोली जिल्ह्यावर गडचिरोलीवरून आलेत ना हे बघा. आणि ह्यांच्या इथे आपण आता त्यांचे मेनू बघूया. हा कुठला? सरडा सरडा मटन आहे बघा मस्त एकदम. आणि हे काय बाजूला? चिकन कलेजी आहे. चिकन कलेजी ग्रेव्ही मध्ये आहे ना. आणि हे डाळ आहे ना वरण आहे. आणि हे काय आहे? काय बोल तरडा शेंगा. अच्छा आहे. आणि पुढे इथे राईस आहे बघा मस्त आहे. तर तुम्हाला नॉनव्हेज खायचं झालं ना तर तुम्ही या काउंटरवर तुम्ही नक्की इथे ट्राय करू शकता. बाकी काउंटर नंबर आहे 71 आणि यांचा इथे मेनू आहे काय काय. थँक्यू. पुढचा स्टॉल बघूया. आणि पुढचा स्टॉल आहे ना हा बघा ऐश्वर्या भोजनालय. आणि हा पण नॉनव्हेज काउंटर आहे. मला वाटतं तिकडे आहे ना त्या साईडला व्हेज असेल आणि इकडे नॉनव्हेज आहे. आणि इकडे पण आपल्याला बघायला मिळणार आहे हे बघा. हे काय आहे? हे वांगी आहे ना. हे वांगी आहे ना. ताई इथे असतात. ताई कुठून आले? मी जालन्यावरून आलेले. जालन्यावरून आहे. आणि नॉनव्हेज मध्ये काय आहे? हे काय? मध्ये मटण वजडी आहे. अच्छा ही वजरी आहे. आणि हे चिकन काळं चिकन आहे. अच्छा काळं चिकन आहे बघा. खरडा मटण आहे. खरडा मटन. हे कसलं असतं? बकराचं असेल. बकराचं आहे ना. आणि हे खरडा चिकन. खरडा चिकन आहे हे बघा मस्त एकदम. तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल अजून एक काउंटर तुम्हाला दाखवलेला आहे. ताई इथे असतात ऐश्वर्या भोजनालय. माझ्याकडे नाही दिसतच आहे ते मस्त एकदम. सांगायची गरजच नाही. एकदा टेस्ट करून बघा. चला नक्की या. आपण जाणार ना हे बघा. हा कोल्हापुरी तडका आहे. मटन थाळी चिकन थाळी वगैरे सगळ्या हे आजचा मेनू आहे ना हे बघा. आजचा मेनू आहे. आणि ताई ते असतात. ताई नमस्कार. कुठून आले? कोल्हापूरवरून. काय स्पेशल आज कोल्हापूरचा? आज शाकाहारी. मटन मध्ये काय आहे दाखवा जरा. हे काय हे बघा. हा घेतो ना हे बघा. हे काय? हे चिकन आहे. चिकन थाळी कितीला? 200 रुपये. आणि ह्याच्यात काय? 250. अच्छा अच्छा. हा तांबडा रस्सा फेमस आहे कोल्हापूरचा ना हे बघा. आणि आतमध्ये काय चाललंय हे बघा. आतमध्ये बघूया आपण हे बघा. आतमध्ये अशी मेहनत असते यांची हे बघा. असे हे काय बनवतात ताई? अच्छा आहे बघा. इथे पुरणपोळ्या एकदम चाललेल्या आहेत फ्रेश एकदम बघा. असं मस्त एकदम. त्यातलं मैद्याचा पीठ आहे. मैद्याच्या पिठामध्ये पुरण टाकून अशी तिकडे लाटून गरम गरम काढली जाते ना. ही कितीला आहे ताई? एक 50 रुपयाला एक आहे. पण साईज पण खूप मोठी आहे अशी भरभरून आहे. मस्त आहे ना. आणि एकदम आपली घरगुती पद्धतीने तुम्हाला इकडे बसून खायला मिळणार आहे. चला हे बघा ताई असतात इकडे मस्त एकदम. चला चला आता आपण पुढे बघूया. तर मित्रांनो आज आपण व्हिजिट केली होती सिडको एक्झिबिशन महालक्ष्मी सरस. इकडे आपण व्हिजिट केली होती. आणि ह्याची शेवटची डेट असणार आहे 4 मार्च असणार. आणि वेळ असणार सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आहे. बाकी आपण सगळे स्टॉल तर नाही बघितले. 400-500 स्टॉल आहे असं बघायला व्हिडिओ मध्ये 5 तासाचा जाऊन जाईल. बाकी जे जे मेन होते डबल नव्हते ते मी केलेले आहेत. आणि इथे तुम्हाला एक साइडला खाद्यपदार्थ आणि कपड्यांचे स्टॉल आहे. आणि एक साइडला तुम्हाला जेवणाचे इथे स्टॉल बघायला मिळणार आहे. तर आता आपण तेच सगळे कव्हर केलेले आहे. आणि आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया असं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तिथपर्यंत गुड बाय.